छत्रपतींचे जावई त्या औरंगजेबाच्या छावणीत। का छत्रपतींचे जावई नाहीत का औरंगजेबाच्या छावणीत? काय पहिलेच निघाले? काकासाहेब, काय बोलता आहात तुम्ही? जरा आपण भान सुटू देऊ नका, भान ठेवा। अहो ठेवणाऱ्यांनी भान ठेवलं नाही आणि तुम्ही गणोजीरावांना का दोष देताय? हे बघा, तुम्हाला पुन्हा सांगतोय, तुम्ही माघारी जावा। आम्ही काय करायचं, कुठं जायचं हे अजून ठरवलेलं नाही। मग कुठं निघालात तुम्ही? आणि हे निर्वाणीचं पत्र का लिहिलंय? ते तुम्हाला कळावं म्हणून। लवाळ होण्यासाठी निघालात? महापुराला एवढा घाबरलात? चला माघारी, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही। आणि आता आमची वाट कुणीही रोखू शकणार नाही। तुम्ही माघारी जा। कान्होजी काका चला। वय वय चल चल। उशीर केलात आज, थाळ्याला वाट बघत होतो आपली। आज कविराजांवर आम्ही मलकापूरची जबाबदारी सोपवली। त्यांना म्हटलं आपण त्या सुभ्याचा कारभार पहा। तेव्हा कविराजांनी आम्हाला काव्य ऐकवलं। काव्य? कोणतं काव्य? ऐसा शंभू शंभुराय अंतर्ज्ञानी, जैसा दर्पण माह बदन पर छोई, कवन कवन कविता ही लिखूं, शंभू बिना हूं मैं कैसे जीऊं। वाह, उत्तमच। महाराज, तुम्हाला सोडून कसं जगावं ही तळमळ प्रत्येकाचीच बरं, आणि सगळ्यात पहिली आमची। असं? राणीसाहेब, शृंगारपुराहून ताईसाहेबांचं येणं होत आहे। ताईसाहेब? असू द्या, अचानक येणं केलं। सगळं काही ठीक आहे ना? बाकी सर्व ठीक, परंतु आधी हे पत्र बघा, यावरून तुम्हाला सर्व परिस्थिती लक्षात येईल। आमचे हे गणोजीरावांना सतत फितवत आहेत। आम्हाला भीती ही आहे की त्यांनी औरंगजेबाला मिळू नये। पण पत्रात तसा स्पष्ट उल्लेख नाही। आमचे हे शृंगारपुरी आले आणि गणोजीराव निघून गेले, म्हणून काळजी वाटते हो। काळजी करू नका। तसं जर झालं तर ती मोठी शर्मेची गोष्ट ठरेल। आमच्या शिर्के घराण्याला आपण सिंहासनावर छत्री धरण्याचा मान दिलात, आणि त्यांनी औरंगजेबाच्या दारात दादासाहेब, आम्ही छत्रपतींची कन्या आहोत आणि आता छत्रपतींची बहीण। एवढं असून सुद्धा खोट्या प्रतिष्ठेसाठी आम्हाला खाली बघावं लागतंय। ताईसाहेब, तुम्ही रडू नका बरं। तुमचे दादासाहेब खंबीर आहेत, आणि गणोजी दादा फितूर झालेले जसे तुम्हाला आवडणार नाहीत, तसेच ते आम्हालाही आवडणार नाही। महाराज, आपणच यावर उपाय काढावा। हे पहा, चिंता करावी अशी परिस्थिती नाही अजून। हो, पण पत्रात तसं लिहिलंय की। पत्रात तसा स्पष्ट उल्लेख नाही, आणि जर गणोजीरावांना औरंगजेबाकडे जायचंच असतं तर त्यांनी तसं स्पष्ट लिहिलं असतं, पण त्यांनी तसं लिहिलेलं नाही। आम्ही बघतो काय करायचं ते। तुम्ही काळजी करू नका। आणि ताईसाहेब, आला आहात तर 2 दिवस राहा।
बहुत सुना था आपके बारे में, जैसा सुना था वैसा ही पाया। शुक्रिया शुक्रिया, बड़ी मेहरबानी। गणोजी राव, आप जैसे सुरमा सरदार जब मुगल सल्तनत से जुड़ जाते हैं तो जश्न का माहौल शुरू होता है। कान्होजी राव कह रहे थे स्वराज में आपके साथ बहुत जुल्म हो रहा है ना? लेकिन अब ऐसा नहीं होगा। मुगल सल्तनत आपका साथ देगी। हम खुद आपको बादशाह सलामत से मिलवाएंगे, आपकी हिमायत भी करेंगे। आलमगीर बहुत ही नर्म दिल है, वो आपको इंसाफ दिला देंगे, जरूर दिलाएंगे। हाँ, अच्छा होगा, बड़ी मेहरबानी होगी। जो आपको स्वराज में नहीं मिला वो मुगल सल्तनत में खुशी से इनायत किया जाएगा। वतन। वतन। जी, यही चाहते हो ना आप? हाँ। तो फिर आज के बाद घोड़े बेचकर सो जाना आराम से। म्हणजे निवांत झोपायचं, बिना काळजीचं। मेहनत हे पाहिजे ते। गणोजी राव, आपकी हर मुराद पूरी हो जाएगी। कवा पावतर? बहुत ही जल्द। झाली भेट गणोजीरावांची? नाही महाराज, काही माग लागला त्यांचा? नाही। माग लागत नाही तुम्हाला? खरंय महाराज, गणोजीरावांनी खूप गुप्तता ठेवली। ऐकू येत आहेत त्या फक्त अफवा। अफवा? कोणत्या अफवा? म्हणजे काही लोक म्हणतायत की गणोजीराव औरंगजेबाकडे थेट गेलेच नाही, ते गेले त्याच्या सरदाराकडे। नाव काय सरदाराचं? मुकर्रब खान। मुकर्रब खान? नाही खंडोजी, आम्हाला खरं नाही वाटत आहे। कारण गणोजीराव गेले तर ते थेट औरंगजेबाकडे जातील। कान्होजी बरोबर असताना मध्ये कुठं थांबणार नाही। हेही खरंय। अशा वेळी आम्हाला बहिर्जी काकांची प्रकर्षानं याद येते। त्यांनी एव्हाना खडांखडा माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली असती। खरंय महाराज। खंडोजी, गणोजीराव जर खरोखर मुकर्रब खानाकडे गेले असतील तर मामला बिघडू शकतो। हाच त्या दिवशी आमच्या वाटेत आडवा उभा होता, नाहीतर औरंगजेब आज राहिला नसता। या तुम्ही, आणि काही माहिती समजली तर लगेच कळवा। आम्हाला हे न पटणारच आहे। दादासाहेब या थराला जातील असं वाटलंच नव्हतं आम्हाला। बघा ना हो, काय करावं? आम्हाला तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय। इकडे माहेर आणि तिकडे सासर, काय करावं तरी काय आम्ही? दादासाहेबांनी असं वागायलाच नको होतं। काही वार्ता आली का कानावर? खंडो बल्लाळ आले, महाराजांनीच पाठवलं होतं त्यांना खरं खोटं करायला। मग काही समजलं का? त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं नाही, खूप शोध घेतला परंतु दादासाहेब दिसले नाहीत। पण काही लोक म्हणतात कोणी एक सरदार आहे औरंगजेबाचा, त्याला जाऊन भेटले, पण निश्चित असा ठाव ठिकाणा नाही। तुम्हाला काय वाटतं? गेले असतील दादासाहेब, कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांचा जो होरा दिसत होता तो जाण्याचाच होता। मग हो, मग काय, आमचे दादासाहेब असले
आणि मोगलांच्या गोटात गेले असले तरी देखील ते चुकीचंच आहे. आम्ही स्वतः त्यांना घेऊन येऊ. तुम्ही? हो, आम्ही स्वतः जाऊ, त्यांना घेऊन येऊ, समजून सांगू, समज देऊ. परंतु स्वराज्याविरोधात कोणतीही कारवाई खपवून घेणार नाही हे ठामपणे सांगू त्यांना. आम्ही आत्ताच निघू. नाही नाही, तुम्ही कशाला? आणि बरं दिसेल का ते? आपल्या घराचे सांधी कोपरे आपणच सांधायचे असतात. आम्ही जाणार हे निश्चित. कोणत्याही परिस्थितीत दादासाहेबांना मोगलांच्या फौजेत थांबू देणार नाही. त्यांना इथे घेऊन येऊ आणि मग काय न्याय करायचा आहे तो करू. कविराज, कविराज, यार भैया, अव कवा चला या. फार देशोधडीला जायची वेळ आली की आमच्या. काय झालं? अव आज दुपारी परत शिरक्याची माणसं आमच्या शेतात घुसली. फार नासधूस केली बघा. हे जग खरं असेल हे फार वाईट आहे. अहो तुम्ही स्वतःच बघा की. अहो आमच्या खयात घुसली, फार धान्याची नासाडी केली. आमची लोक त्यासनी मोहरं गेली तर त्यासनी बी देह मार केलं. अहो फार काळी निळी पडली की हो माणसं. एखादं गेलं असतं म्हणजे. हे बघा, तुम्ही घाबरू नका, असं काही होणार नाही. कविराज, अहो यावं काय ते उपाय करा, नाहीतर आमची माणसं काही गप्प बसणार नाही. ठीक आहे, मी बघतो. अव आता आमच्या पोराबाळांनी खावं काय तुम्हीच सांगा ना. म्हणजे आम्ही पिकवायचं आणि ह्यांनी जुलूम जबरदस्ती कोण घेऊन जायचं आणि ते बी स्वराज्यात. असं पुन्हा काही होणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो. बघा, उद्या काही उन्हा अधिक झालं तर मग आम्हाच ती बोल लावू नका. देसाईनी बी हातात बांगड्या नाही भरल्या. ठीक आहे, आता मी आलोय ना, आपण शांतपणे जाऊ. हे बघा, ही सगळी आपलीच माणसं आहे. बघा काय ते उद्याच्या उद्या मिटून टाका समजा. या तुम्ही आता. चल. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नैवेद्यार्थे समर्पयामि. ओम. हे आई, हे जगत जननी, हे जगदंबे, हे महाकाली, माझ्या राजांनी माझ्यावर मलकापूर आणि आजूबाजूच्या प्रांताची जबाबदारी सोपवली. छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या विश्वासानं छंदोगामात्य म्हणून या प्रांतात माझी नेमणूक केली. मी ते आलो, पाठोपाठ त्यांचा खलिताही आला. हे आई, इथली परिस्थिती फार गंभीर आहे. ते आल्यापासून मला सतत असं वाटतंय की माझ्याच्यानं ही जबाबदारी पार पडेल का. या मुलखात स्वराज्याचा अंमल मी नीट बसवू शकेन का. राजांच्या विश्वासात मी पात्र ठरेन का. आई, हे खरं कठीण आहे, पण मला एक माहिती आहे, जर का तुझा आशीर्वाद असेल तर या जगामध्ये काहीही अशक्य नाही. सगळी संकट शतखंड होऊन जातील. हे महाकाली, ह्या तुझ्या भक्ताची तुझ्याकडे हीच अपेक्षा आहे, एकच ही आशा आहे. आई, मला आशीर्वाद दे, मला बल दे, मला सामर्थ्य दे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. काय रे, काय म्हणतोय कलुषा? त्यांनी समजा शिरक्यांना मलकापूरला बोलावले. कशाला? मंत्रतंत्र करायला का कविता ऐकवायला? त्याला म्हणाव, गणोजी राजे शिरक्या होता मी, येत नाही म्हणून सांग. मालक, अहो जावं तर लागेलच. त्या देसाईने तक्रार गुदारली. देसाईने? म्हणजे आमचा माणूस, आमचा रखवालदार मारला देसाईने, आणि वर तक्रार बी तीनचीच. हे नाही चालणार म्हणाव. नाही चालणार म्हणून जमणार नाही. आम्ही स्वराज्याचे छंदोगामात्य आहोत. आमचा आदेश डावलण्याचा शिरक्यांना अधिकारच काय? आम्ही बोलवतो आहोत, यावंच लागेल.
आणि आम्ही बोलवतो तर ते भांडण करण्यासाठी नाही, भांडण मिटवण्यासाठी. अरे तू कोण मिटवणारा म्हणाव? आमचं आम्ही मिटवू के. बरोबर. आणि त्या कलुशाला आपल्याबद्दल काय चांगलं वाटतंय ते जाणून नव्हतं आम्ही. शंभूराजांचं कान भरून भरून त्यानं स्वराज्याचं चांगलं मंत्री हत्तीच्या पायाखाली द्यायला लावलं. असा जो बोलबाला आहे तो पटायला लागलाय आम्हाला. रास्त बोलात मालक. त्याची नियत काय आपल्याबद्दल ठीक वाटत नाही. म्हणूनच त्याला आता निरोप धाड. म्हणावं येत नाही आम्ही. त्यांना यावंच लागेल, यावं लागेल, निमाड्यासाठी उभं राहावं लागेल. आणि गुन्हा साबित झाला तर शिक्षा दंड सोसावी लागेल. पण ते इथं यायला तर पाहिजे. आपण स्वार पाठवू. नाही तू म्हणणार ते. सरकारी स्वारांना जुमानणार नाहीत ते. आम्ही कुणाला जुमानत नाही. आणि का जुमानावा? त्या देसाईने आमच्यावर हल्ला केलाय. हल्ला तर तुम्ही केला. बावल तुरोडे गावातून जबरदस्तीने तुमच्या माणसानं भात नेला. खरी तुम्ही लुटलीत. आणि देसाईने आमची गुरढोरं लुटून नेली ते दिसत नाही वय? म्हणूनच म्हणतो समोरासमोर या. कशाला? आणि समोर म्हणजे कोणाच्या समोर? तुझ्या? अरे कोण तू? मी छंदोगामत्य, राजांच्या स्वराज्याचा सेवक. आम्ही सरदार गणोजीराजे शिर्के. हिम्मत असली तर ये शृंगारपुरात या वाघाच्या जाळीत. आलोच. येणार, जरूर येणार. ये फुसनळ्या. अरे म्हणजे तोंड घालायचं काम नाही. वाद आमच्या दोघात आहे. तू नोकर आहेस, नोकरासारखा राहा. तोंड सांभाळून बोला देसाई. तो नोकर असला तरी नोकरात धरत नाही आम्ही त्याला. शिर्के कुळची रीत आहे ही. आमचा माणूस आहे तो. आणि तुम्ही मारलेला धर्म बी आमचाच माणूस होता. अरे पण तुमच्या माणसाची कर्तृत्व चांगली होती का? का? काय केलं त्यानं? अव त्याने एकेकून आमची माणसं मारली. अरे खोट हे. हे खरं आहे. माझ्या भावाला बी जायबंदी केलं. अव तो अजून उठत नाही. अरे अजून त्याच्या जखमा सुकल्या नाहीत. अरे असं मारतात का माणसाला? मग शिर्क्यांचा माराच तसा असतोय. कशाला जायचं वाट? वाटा जायचं कारण तुम्ही आमच्या हद्दीत घुसत होता. असली हद्द? कुणाची हद्द? शंभूराजाने दिलेल्या खोतीत तुम्ही घुसला की नाही? आमचा चालू खायतलं धान्य तुम्ही नेलं की नाही? आम्ही? अगं कलश बघा, देसाई तुमच्या देखत आमच्यावर कसला आळ घेतात ते. परंतु तुम्ही त्यांचं दाणा पाणी लुटलात, खळी लुटलीत. म्हणजे आम्ही काय चोर चिलट वाटलो काय यांना? अरे खंडीभर पिकतंय. 10 गाव पोसू एवढं आमच्या बळदातनं भात आहे आणि आम्ही खळी लुटू? अहो लुटली. माझ्या टोळ्यांनी पाहिलं. आमची गुरढोरं बी पळून नेली. अरबा तोंड आवरायचं. अरे काय करणार? काय करणार? वाघाच्या गुहेत येऊन विचारतोस काय करणार? हा विचारतो. अरबा देसाई, परिणाम चांगला होणार नाही. अभिकलश, इथं जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. मी इथे असताना तुमची ही अरेरावी का? अरेरावी आमची? तुम्हाला आमची अरेरावी दिसती, ह्यांची नाही? एवढा पक्षपातीपणा? हा पक्षपातीपणा नाही, हा न्याय आहे. आणि आम्ही इथे न्याय करायला आलोत. हे जार आलाय मोठा न्याय करणारा. जकातीच्या आंब्याजवळ हत्यारबंद पथक घेऊन न्याय करणार म्हण. एवढी खुमखुमी आली वय रे तुला? खुमखुमी तुम्हाला आले गणोजीराव? अरे धरायला सोड नका. खबरदार कोणी पुढे आल तर आमच्या इथे येऊन आमच्यावर गुरकावणार तू. खबरदार तलवारी चालवल्यात तर. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे. तलवारी खाली घ्या. खाली घ्या तलवार.
इथे जर रक्तपात झाला तर याद राखा, ही जागा, हा वाडा शिर्के कुळीचं पवित्र स्थान आहे. इथे आमच्या मामांजी साहेबांनी अनेकांना मदत केली, अन्नदान केलं, अनेकांना जगवलं, लोकांची लग्न लावून दिली. अशा या पवित्र स्थानी जर रक्तपात झाला तर त्यांचा आत्मा कळवळेल. त्यांच्यासाठी शांत रहा. कविराज, निघतो आम्ही आता. निघाला तेवढ्या रात्रीचे? होय तर अहो, थांबून कसं चालेल? नाही, मी काय म्हणतो, हवं तर उद्या सकाळी निघा, नाही तर भल्या पाड्या निघा. असं म्हणताय? हो, आणि थोडं थांबलात मी येतो तुमच्या बरोबर. गणोजीरावांना भेटतो, 2 गोष्टी समजून घेतो. काय उपयोग नाही त्याचा. नाहीत ऐकणार ते. ऐकतील हो, ऐकतील. का नाही ऐकणार? त्यांना स्वराज्याची शिस्त ठाऊक आहे आणि ते स्वतःला स्वराज्याचे पाईक समजतात. बघा आता, तुम्हाला मी असं वाटतंय तर एकदा बघा आजमावून. ठीक आहे, थांब. कविराज खात झाला. काय झालं? पागा झाली आपली. काय? मोरं जाऊ नका. का? मागे वा. मोठा जमाव आहे तिथं, जाऊ नका. अरे काय जाऊ नका, घुडी जळून मरतील की. अहो मरायला लागले ती. आपली लोक कुठे आहेत? आपल्या लोकांना संधीच दिली नाही. बेसावध असताना घाला घातला. अरे मोठा आगडोंब उसळला. काही करून या आग विझवायला हवी. घोडी होरपळून मेली तर मी राजांना काय तोंड देणार? चला. नका जाऊ, मोठा जमाव आहे तिथं. कविराज, काय खरं नाही. तुम्ही जाऊ नका. काय झालं? अहो माणसाला चिडली आहे ती. कोणाची माणसं आहेत? अहो शिर्क्यांची माणसं आहे ती. काय? हो, शिर्क्याने स्वराज्याची पागा जाळली. त्यांची ही हिंमत. ताबडतोब फौजेला खबरदार करा. जेवढी माणसं असतील तेवढी घ्या. या केल्या दुष्कृत्याचा आम्ही शिर्क्यांना जाब विचारणार. ये अच्छा नहीं किया आपने, राजा हो या सिपाही. अगर उसके घोड़े को कुछ हो जाता है ना तो उसके दिल को गहरी चोट लगती है. बहुत नुकसान किया आपने. मी काय बी केलेलं नाही. ओ मी कशाला त्या घोड्याच्या पागा जाळीन? आपका नाम सबसे आगे है. आपके बगावत की खबरें चारों तरफ फैल चुकी है. संभाजी आपका क्या हाल कर सकता है, ये सोच के कोई भी डर से थर्रा जाएगा. आप भी तो डर रहे हो. आप तो उनके रिश्तेदार हैं. आपने उनकी बाहें थामने की बजाय बाहें काट दी है. आपने अपने हाथों से लौटने के चारों दरवाजे बंद कर दिए, ऊपर से ताला भी लगा दिया. क्या मतलब? सीधी सी बात है. कलश, जो संभाजी को अपने जान से भी ज्यादा अजीज है, आपने उससे भी झगड़ा मोल लिया. कलश, याला कोण भीतय? भ्यावं लागेल. डरना होगा. गणोजी शिर्के कधी कुणाला घाबरला नाही, इतनं मोरे भी घाबरणार नाही. लेकिन संभाजी राजे तो आपसे ज्यादा कलश को चाहते हैं. सुना है गहरी दोस्ती भी है उनकी. और आपने तो स्वराज, कलश और उनके घोड़ों को नुकसान पहुंचाया.
अब तो संभाजी के लोग तुम्हें ढूंढ रहे होंगे। काय करतील? कत्ल। कत्ल? हाँ, खबरें तो ऐसी ही है। पूछो कान्होजी से। मी डरणारा नाही, लढणारा आहे. तुम लड़ोगे, जरूर लड़ोगे, लेकिन साथ हमारा होगा, इस मुकर्रब का. नाही, मी एकटाच लढन. इतना आसान नहीं है गणो जी. उसके सामने खुद औरंगजेब ने हार मानी है, लाखों की फौज होते हुए भी. खान, मी अब आपकी हिफाजत हमारे हाथों में है. जहां पनाह से पनाह लेने में ही है. सोच लो. निळोपंत, शृंगारपुरात आणि वर मलकापुरात काय घडतंय याची इत्यंभूत माहिती मिळायला हवी. जी महाराज. छंदोगामात कवी कलश कुठे आहेत? मलकापूरची आपली घोड्यांची पागा जाळली गेली, त्यात किती नुकसान झालं ते समजायला हवं. निळोपंत, खबरा कशा हरणाच्या वेगानं दौडत यायला पाहिजे. महाराज, खबर आली. काय खबर? महाराज, खबर अवदेसेच्या पायाने रायगडावर आली. आपले बहिरजी काका नाईक सोडून गेले. काय? बहिरजी काका आपल्याला सोडून गेले? जगदम. पण असे कसे गेले? आजारी होते. का हूल दिली नाही त्यांनी त्या आजारपणाला? का गुंगारा दिला नाही यमदूतांना? कशी फसगत झाली त्यांची. बहिरजी काका, तुम्ही हवे होता तो आमच्यासाठी, या स्वराज्यासाठी. कसे सोडून गेलात आम्हाला तुम्ही या वैऱ्याच्या रात्री? औरंगजेबाचं परचक्र घोंगावत असताना का मृत्यूचं बोट धरावंसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला आमच्या अंबीर मामांची सोबत करायची होती. त्यांनी मनी नसताना अंबीर मामा आम्हाला पोरक करून गेले. अजून त्या सुटकातच होतो आम्ही. आणि आता तुम्ही कुणाच्या बळावर झुंजावं? आता कसं सावरावं आम्ही? शोक थांबवा महाराज, स्वतःला सावरा. कसं सावरावं भाळोजी बाबा? दैवगती पुढे आपण तरी काय करणार? ही कसली दैवगती? आई भवानी आमचं सत्व बघते. का सोन्यासारख्या आमच्या माणसांना एका पाठोपाठ एक घेऊन जाते. उठ बहिरजी काका, उठा. आमच्यासाठी उठा, या स्वराज्यासाठी उठा. घोडा दौडवीत या, भाला फेकत या, पण या शत्रूला होलकावणी देत या, गनिमांना गुंगारा देत या. खबरा उधळत या, खबरांचा डंका पिटत या, वार्तांचा गुलाल उधळत या. पण या बहिरजी काका, या. तुम्ही आजारी होतात असं समजलं. अंगात सणकून ताप भरलेला, कणकणीनं अंगावरची पांघरुड धडधड उडत असताना खबर काढण्यासाठी बाहेर पडला. काय गरज होती? आजारी असताना का बाहेर पडला? आणि धाव कुठं? तर बादशाहच्या तळावर, बाणूर गडाच्या आसपास तुम्हाला शत्रू सैनिकांनी हेरलं.
हेच बहिर्जी नाईक. नेहमीप्रमाणे तुम्ही शिताफीनं त्यांना गुंगारा दिला आणि घोडा तेज रफ्तार बाहेर काढला. पण पाठलाग असह्य झाला. तुम्हाला भोवळ आली आणि तुम्ही पडला. उठण्याचं अंगात बळ नसतानाही उठला. तोपर्यंत शत्रू सैनिकांनी तुम्हाला घेरलं. 100च्या वर स्वार आणि तुमच्यातला लढवय्या जागा झाला. अंगात ताप एवढा की हातात धरलेली तलवार गरम झाली आणि विजेच्या चपळाईनं तुमची तलवार फिरू लागली. अर्ध्याहून अधिक शत्रू सैनिक ठार झाले. बाकीचे सैतान म्हणून पळून गेले. पण तोपर्यंत रक्ताच्या धारा घामाच्या धारेत मिसळल्या होत्या. तशा अवस्थेत तुम्ही समोर नजर झुगारली. पाणूरगड दिसत होता. मरायचं तर राजांच्या कडावर मरायचं, राजांच्या मांडीवर मरायचं. तशा अवस्थेत तुम्ही गड चढून वर गेला. समोर शिवाचं मंदिर होतं. त्याच्या दारात गेलात आणि प्राण सोडलात. बहिर्जी काका, आयुष्यभर एका शिवासोबत जगलात आणि दुसऱ्या शिवासमोर प्राण सोडला. बहिर्जी काका, आयुष्याचं सोनं झालं तुमच्या. गुप्तहेरांची खूण म्हणून सोन्याचं बेलाचं पान हेरांना देत होता आणि स्वतःच बेलाचं पान होऊन शिवपिंडीवर स्वतःला वाहून घेतलं. बहिर्जी काका, हे स्वराज्य तुम्हाला कधीही विसरणार नाही. सतत 12 महिने 18 काळ तुम्ही धावत राहिला. दिवा नाही, दिवटी नाही, पोत नाही, टेंबा नाही. अंधारालाच दोस्त बनवलं, काट्या कुट्यांना यार बनवलं, संकटांशी सलगी केली. मरणाला कवटाळत होतात पण खबर मात्र अलगत काढत होता आणि ती नित्य नेमानं महाराजांपर्यंत पोहोचवत होतात. आज रायगड, उद्या नाशिक, परवा औरंगाबाद, कधी सुरत, कधी आग्रा, कधी जंजिरा, कधी कर्नाटक, कधी बेगमांचे महाल तर कधी बादशहाचे जनानखाने. कहते हैं शिवा ने 100 भूतों की फौज भेजी थी. 15 तरह के भूत है उसके पास और हर एक की अलग अलग टोली है उसकी. आज मुंह तो मिटा हुआ, लेकिन दक्खन की मिर्ची का खर्रा कब मिलेगा? कब मिलेगा? बहिर्जी काका, बच्चा, यहाँ हवाओं के कान ही नहीं, जुबान भी होती है. महाराज, औरंगजेब कबरीवर फात्या पडायला येणार आणि तो एकटा येणार अशी खबर होती. त्याच्याबरोबर येणारे अंगरक्षक हे त्याच्यापासून दूर उभे राहणार होते. पण ऐन वेळी औरंगजेब त्याच्याबरोबर असंख्य सैनिकांना घेऊन आला.